आज काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य सन्माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला अशी बातमी आत्ताच आम्हा सर्वांना समजलेली आहे। ही बातमी ऐकून सर्व त्यांच्या सहकार्याने अतिशय धक्का बसलेला आहे। चर्चा बऱ्याच जणांच्या बद्दल भाजपकडून चालली असली तरी असं काही घडेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। त्यांच्यावर काय कंपल्शन होतं, त्यांना हा निर्णय घ्यायला कोणी बाध्य केलं याबद्दल ते स्वतःच सांगतील। अजून तरी त्यांनी काही पुढची भूमिका स्पष्ट केलेली नाही। काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी स्वतः त्यांची बाईट ऐकली। जन्मापासून ते काँग्रेस पक्षात होते, त्यांनी काँग्रेस पक्षाकरता भरपूर काही केल्याचं ते म्हणत होते। काँग्रेस पक्षाने त्यांना खूप मोठी संधी दिली, आत्ताही देत होते। कालच आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीतालाजी आले होते, त्यांच्या समवेत सर्व ज्येष्ठ नेत्यांची रणनीतीची बैठक टिळक भवनला झाली होती। त्यामध्ये आम्ही सर्व उपस्थित होतो, अशोकरावही उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये आम्ही येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीची रणनीतीची चर्चा केली, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीबद्दलची रणनीतीची चर्चा झाली आणि जवळजवळ संध्याकाळी 4-5 पर्यंत ते आमच्या सर्वांच्या समवेत होते। आणि त्यांच्या डोक्यात असं काही चाललंय असं आम्हाला वाटलं नाही। जाताना ते बाळासाहेबजी थोरात यांना सांगून गेले की आपण 11 वाजता उद्या, म्हणजे आज 11 वाजता पुन्हा बसू आणि पुढे चर्चा चालू ठेवू। काँग्रेस पक्षाच्या वतीनं जागा वाटपाच्या समितीमध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास टाकला होता। त्यांना प्रचंड मोठी संधी दिली होती, मानाची स्थान दिली होती, सत्तेची स्थानं दिली होती। आमच्या मंत्रिमंडळामध्ये, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये ते ज्येष्ठ मंत्री म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने काम करत होते।